नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण राजम्याच्या प्लॉटवरती आलो होतो आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे हा जो प्लॉट याला 35 दिवस कंप्लीट झाले होते आणि भरपूर शेतकरी आणखी लावताय, पण आपण 31 तारखेपर्यंत त्यांना रिकमेंड केलं होतं. आजही काही शेतकरी आले होते, कारण की पुढे जर का जास्त ऊन पडलं तर प्रॉब्लेम येतो आणि इथून पुढे राजम्याचं कसं नियोजन करायचं त्याबद्दल आज आपण थोडक्यात इथं चर्चा करणार आहोत. आपण जर कधी बघितलं आता हा प्लॉट तर इथं आज कंप्लीट 35 दिवस इथं झालेले आणि सुरुवातीपासून आपण सांगत आलेलो आहे अंतर सांगितलं होतं आपण. याचं जे अंतर होतं तर 18 ते 20 सेंटीमीटर आहे. आपण याच प्लॉटचं मोजून एक रील टाकली होती आणि याच्यावरती येणारे प्रमुख आजार काय असतात, म्हणजे अटॅक काय असतात, थ्रिप्स असतो, माइट असतात की व्हाईट फ्लाय असतात, तर त्याबद्दलही आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपण जर कधी बघितलं तर हा जो प्लॉट आहे इथं आता जर कधी बघितलं तर थोडा थ्रिप्सचा प्रादुर्भाव इथं जाणवतोय. म्हणजे थ्रिप्स याच्यावरती जास्त प्रमाणात नाही राहत, पण मावा, तुडतुडा आणि माइट ह्या अटॅक कॉम्बिनेशन मध्ये याला येतो. तर सुरुवातीची जी फवारणी आपण सांगितली होती की पासम तुम्ही घेऊ शकता, पासम नाही भेटलं तर सोलोमन घेऊ शकता, सोलोमन नाही भेटलं तुम्ही उलाला घेऊ शकता. या तिन्ही पैकी एक घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली तुम्हाला जे येते बायोस्टिम्युलंट इथे घेणं गरजेचं आहे. बायोस्टिम्युलंट घेतल्यानंतर मिक्स मॅक्रोन्यूट्रन तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण की जर कधी बघायला गेलं तर शॉर्ट ड्युरेशनची जी पिकं असतात याच्या ज्या तंतुमुळ्याने राहतात त्याला सोटमूळ राहतात. आपण जर कधी एखादं झाड उपटून बघितलं त्याला सोटमूळ राहतात, तंतुमुळ्या राहत नाही, त्यामुळे मिक्स मॅक्रोन्यूट्रनची डेफिशियन्सी याला जास्त जाणवते. तर आपण त्यातून फवारणीतून देऊ शकतो. कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मॅक्रोन्यूट्रन तुम्ही देऊ शकता. तुम्ही बायोविटा देऊ शकता, सिजिम देऊ शकता किंवा चिली मिक्स कॉम्बी ही तुम्ही देऊ शकता. तर तुम्ही याच्यावरती फॉलियर स्प्रेचे ग्रेडही घेऊ शकता. फॉलियर स्प्रेचे ग्रेड आपण जसं सांगतोय की फॉस्फरसयुक्त खतं तुम्हाला देणं गरजेचं आहे. जमीन तुमची तशी असेल त्या प्रमाणात तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता या क्षेत्राला 1846 सूट होतं. जर कधी आपण त्याला फॉस्मॅजिक दिलं तर आणखी जास्त प्रमाणात फॉस्फरस आल्यानंतर मुळ्याही चांगल्या राहतात आणि फ्लॉवरिंगच्या स्टेजला फॉस्फरस हाय केल्यानंतर तुमची कळी जी आहे जास्त प्रमाणात निघते आणि कळीगळ होत नाही. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी मॅग्नेशियम आणि बोरॉन पण येतं. तर तुम्ही फॉस्मॅजिक किती घ्यायचंय तर 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला ते येते 100 ग्रॅम घ्यायचं, म्हणजे प्रति लिटर साठी 5 ग्रॅम तुम्हाला फॉस्मॅजिक घ्यायचंय. आणि फवारण्या किती घ्यावा हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. याला कसं असतं की फवारणी आता ह्या ज्या प्लॉटला फक्त आता पहिलीच फवारणी झाली होती, याच्यावरती वातावरण असं भेटलं की जास्तीचा अटॅक आला नाही. पण तुमच्याकडे जर आता काही शेतकऱ्यांनी आम्हाला सकाळीच प्लॉट टाकले, फोटो टाकले, जास्तीचा पिवळापणा निघतोय उगता क्षणी, तर आपण त्यांना रिकमेंड करू की तुमची जर कधी जमीन जास्त काळपुटी असेल तर पाणी जे येते तुम्ही थोडं पाणी कमी द्या. सुरुवातीच्या काळात त्याला पाण्याचं नियोजन कमी ठेवायचं. जरी तुम्ही राजम्याचं जर कधी बघितलं पीक तर शेवटच्या काळामध्ये तुम्हाला पाणी लागतं, सुरुवातीच्या काळामध्ये अल्प पाणी लागतं, म्हणजे डॉलरच्या क्षमतेतकंच पाणी लागतं. तुम्हाला प्लॉट सांगत राहतो की आता आपण पाणी दिलं गेलं पाहिजे. पाणी एक्सिस न देता पाणी तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने द्यायचं, पण शेंगा लागल्यानंतर दाना भरणीच्या अवस्थेत त्याला पाणी जास्त प्रमाणात लागतं. जर का तुम्ही बघितलं आता जवळून तर याला बुरशीनाशकचा जास्तीचा प्रादुर्भाव नाहीये, पण आता थोडं थोडे पानं इथं कतरत आहे. तर याच्यावरती आळीचं फवारणी आता घेणं गरजेचे. या कंडिशनला आळीची फवारणी का बरं घेणं गरजेचे, जर का तुमच्या लक्षात नसेल तरी आलं, पण बारीक आळी असते याच्यावरती. कारण की जर कधी तुम्हाला शेंगा भरणीच्या टायमात फुलाच्या अवस्थेत जास्त आळ्या असले तर मग जास्त तिथं तुम्हाला नुकसान होतं. त्यामुळे तुम्ही इमामॅक्टिन बिनजट वगैरे घेऊ शकता. तुमच्याकडे जर कधी एक्सेस पडलेला असेल, इमामॅक्टिन बिनजट असेल किंवा कुठलंही आळीनाशक तुम्हाला घेणं आहे. फक्त फॉस असणारे घ्यायचे नाही, म्हणजे क्युरेक्रॉन घ्यायचं नाही तुम्हाला. प्रोपेनोफॉस असेल, क्लोरोफॉस असेल, फॉस असणारा जर कधी कंटेंट घेतला तर याच्या ज्या मुळ्या असतात ते सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यावरती थोडासा प्रॉब्लेम झाल्यानंतर याच्या ज्या कळ्या त्या ड्रॉप होतात, म्हणजे तुमची फुलगळ्याची समस्या येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोपेनोफॉस हा कंटेंट टाळायचा आहे, म्हणजे तुम्हाला क्युरेक्रॉन टाळायचं आहे, प्रोफेक्स सुपर टाळायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इमामॅक्टिन बिनजोट घेऊ शकता किंवा कुठलंही आळीनाशक बायोमधलंही तुम्ही याला वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, झालं खताचा डोस. शेतकरी विचारत होते की आपण किती खताचे डोस दिले गेले पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल. जर कधी बघितलं हे पीक जे आहे ते याच्या कॅटेगरीचं, शॉर्ट कॅटेगरीचं, याला तुम्ही नॅट्रिकल युरिया देऊ शकता, म्हणजे 24-24 ही याला देणं गरजेचं आहे तुम्हाला. 24-24 जर का तुम्हाला द्यायचं नसेल आणि थोडं पोटॅशयुक्त खत द्यायचं असेल तर तुम्ही 10-26 महादनचं याला दिलं तरी चालतं. तर एकरी किती बॅग द्यायच्या आहे तर तुम्हाला 2 बॅगी द्यायच्या आहे आणि 24-24 भी तुम्ही 2 बॅग द्यायच्या, पण एकदाच देऊ नका. लागवडीच्या टायमाला तुम्ही थोडं खत टाकलेलंच राहतं. लागवड झाल्यानंतर आता ह्या कंडिशन म्हणजे 1 महिना झाल्यानंतर 10-26 ची 1 बॅग टाकायची आणि नंतरला पुन्हा 15 दिवसांना 10-26 ची 1 बॅग टाकायची, म्हणजे एक बॅग. आणि सोबत सुरुवातीच्या काळामध्ये युरिया 1 बॅग त्याच्यासोबत घ्यायचं आहे आणि त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट मध्ये 1 बॅग तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो प्लॉट आहे जास्तीचा पिवळा होणार नाही. आणि कंटिन्युअसली पाहत राहायचे की मिक्स मॅक्रोन्यूट्रनची डेफिशियन्सी कशी जाणवेल. शेतकरी विचारतात की बा काय प्रॉब्लेम असू शकतो, तर तुम्ही जवळून बघितलं तर ह्या ज्या पेशी असतात इथं तुम्हाला असं नॉर्मल पिवळसरपणा आणि हलका
न्यूट्रिशनची डेफिशियन्सी इथं जाणवते. त्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशन तिथं त्यावेळेस घेणं गरजेचं आहे. फवारणी काढताना 3 ते 4 फवारणी याच्यावरती होतात आणि शेंग भरणीच्या अवस्थेमध्ये आळेनाशक तुम्हाला तिथं घेणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन कसं करायचं आपण सांगितलेलं आहे की सुरुवातीच्या काळात पाणी थोडं कमी आणि शेंग भरणीच्या वेळेत पाणी थोडं वाढवायचं आहे. आणि बघायला गेलं तर आंतरमशागत जर का तुम्हाला करायचं असेल तर एक 35 दिवसाच्या अगोदर करून घ्या. नंतरला जर का तुम्ही जास्त आंतरमशागतीच्या मागे लागला म्हणजे कोळपं जर कधी हाणायला गेलं तर नंतरला याला जर तंतुमुळ्या राहत नाही, डॅमेज होत नाही, पण तुमचं जे एकदम नाजूक पीक आहे आता जर कधी बघितलं असं लगेच कट होऊन जातं. म्हणजे तुमचं जास्तीच्या बैलाच्या साह्याने किंवा दुसऱ्या यानं नुकसान जास्त होतं. त्याच्यामुळे तुम्ही मुळ्या तर तुटणार नाही पण तंतुमुळ्या याला राहतच नाही, पण असं नुकसान तुमचं वळतं. त्यामुळे अगोदरच तुम्हाला कोळपं वगैरे करून घ्यायचं, अंतर्गत मशागत करायची आणि याच्यानंतर आपण थोडे शॉर्ट व्हिडिओ टाकतच राहणार आहे जेणेकरून तुम्हाला राजमाबद्दल आम्ही माहिती सांगत राहू. आणि भरपूर शेतकरी विचारताय की आम्ही आता लागवड केली पाहिजेत का? तर काय शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गावाची कंडिशन, हवामान कंडिशन वेगळं असतं. जर कधी तुम्ही बघायला गेलं जर कधी काळपोटी जमिनी असेल तर फेब्रुवारीपर्यंत तिथं थंडी असते, पण जास्त डोंगरयुक्त जे जमिनी असतात म्हणजे बर्डर ज्या म्हणतो आपण किंवा जास्त ड्राय जे बेल्ट असतो तिथं टेम्परेचर जे ते जास्त वाढून जातं फेब्रुवारी नंतर. तर मग ज्यावेळेस फुल धरण्याच्या वेळेस अवस्थेत प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आपल्या इकडं तरी प्रॉब्लेम यायला नाही पाहिजेत, कारण की जानेवारी आज जर कधी बघितलं 31 तारीख आणि 20 फेब्रुवारीपर्यंत याला फुलधारणा होऊन जाते. पण फुलधारण्याच्या वेळेस जर कधी जास्तीचं टेम्परेचर असेल तर तिथं थोडीफार फुलगळ होऊ शकते. तुमची जमीन कधी जास्त बागायती असेल तरच तुम्ही हे लागवा, नाहीतर याच्यानंतर आता 31 तारखेनंतर लावू नका. तुम्हाला लागवड करायची असेल तर पुढच्या वर्षी करा, पण जिथं जर टेम्परेचर कमी असेल तिथं लागवड करायला हरकत नाही. आणि पाणी शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त लागतं, सुरुवातीच्या काळामध्ये याला कमी लागतं. तुम्हाला जर कधी काही समस्या असेल आणि तुम्हाला जर कधी राजमा ग्रुपमध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुमचा कमेंट बॉक्समध्ये नंबर टाका. आम्ही व्हॉट्सअप एक ग्रुप तयार केलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये भाव काय असेल, कुठं व्यापारी असेल, कुठं खरेदी केल्या जाते हे आम्ही तुम्हाला डिटेल टाकत राहणार आहे. कारण की शेतकऱ्याला भावाच्या वेळेस आता भरपूर शेतकऱ्यांनी विचारलं आम्हाला की आम्ही आता उत्पादन घेऊ पण विकणार कुठे, तर विकायचीच व्यवस्था आपण पुढे करणार आहे. कारण की साधारणतः 300 एकर आम्ही हे दिलेलं आहे आणि आमच्या व्यतिरिक्त काही दुकानदारांनी किंवा काही लोकांनी दुरीचं टाकलेलं आहे. तर आपल्या भागात बघायला गेलं तर बऱ्यापैकी 500-600 एकर झालेलं आहे आणि एखादा व्यापारी इथं राहीलच. मग 1-2 व्यापारी जर कधी असले तर शेतकऱ्यांना चांगला भाव भेटेल. तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकला तर आपण सगळ्यांना सर्क्युलेट करू शकतो. आणि एक संघटना जर कधी असली सगळ्या शेतकऱ्यांची तर तिथं तुम्ही भाव टाकत जाऊ शकता, जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक होत नाही, कमी जादा भाव भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही ग्रुपला ऍड व्हा आणि भाव भविष्यात काढेल हे नक्की सांगू. आता बीड मध्ये आम्ही काल परवाच एक जणांना कॉल केला होता, तर काय भाव खोलले तर लोक म्हणाले की निघायला लागला का? हो निघायला लागला. जे मक्काच्या क्षेत्रातले किंवा सोयाबीनच्या क्षेत्रातले पहिले राजमा होते ते निघायला लागले. 7,000 रुपयापासून 10,000 रुपयाचे भाव खोललेले आहे. येणाऱ्या काळात काय बाजार भाव राहतील त्याबद्दलही आपण डिटेल व्हिडिओ टाकणारच आहोत. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.